Hello friends, today we are going to see the next topic of our bridge course, day 10 of, and then our next topic, that is the geometry, angle and pair of angles. See here, day 9, angles and pairs of angle. The subunit is the interior and exterior of an angle. आज आपण दिवस 9 पाहणार आहोत. कोन आणि कोनांच्या जोड्या, त्यातील उपघटक आहे अंतर्भाग व बाह्य भाग. What is the concept corner given here? Observe the following picture and identify the figures with the blue color line. या ठिकाणी आपल्याला 4 चित्र दाखवलेत. या चित्रामध्ये ज्या ब्ल्यू कलर लाईनने जी आकृती तयार झालेली आहे ती आकृती कशाची आहे ती आपल्याला शोधायची. व्हॉट इज द फर्स्ट पिक्चर? वन पीस ऑफ वॉटरमेलन इज शोन हियर and the outline of this watermelon is colored in blue color. In second picture, clock is shown. The minute hand and hour hand are colored in blue color. Then in third picture, the mouth of the duck, the inner line of this mouth is colored with blue color. And fourth picture, mouth of the crocodile, open mouth of the crocodile is shown here, and inner line of this mouth was shown by the blue color. How many arms in the figures? If we observe this all the 4 picture carefully, we notice some geometrical concepts. Out of this, how many arm in the figures? या चारही चित्रांचे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काही भौमितिक संकल्पना आपल्यासमोर क्लिअर होतात. या भौमितिक संकल्पनेमध्ये कोणती आकृती आपल्यासमोर येते हे थोडंसं आठवा, विचार करा. अर्थातच ती असेल कोनाची आकृती, अँगल्स. त्यालाच आपण अँगल्स असं म्हणतो. यावरून काही क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत, ते आपण सोडूया. हाऊ मेनी आर्म्स इन द फिगर्स? या चारही चित्रामध्ये ब्ल्यू कलरने जे कलर केलेल्या लाईन्स आहेत, प्रत्येक चित्रामध्ये किती किती लाईन्स आहेत? पहिल्या चित्रामध्ये वॉटरमेलनच्या आउटलाईनला ब्ल्यू कलर ज्या ठिकाणी दिला आहे त्या 2च लाईन्स आहेत. दुसऱ्या चित्रामध्ये घड्याळामध्ये 2 काटे दाखवलेले आहेत ब्ल्यू कलरमध्ये. तिसऱ्या चित्रामध्ये ती बदकाची चोच आतल्या बाजूने ब्ल्यू कलरने कलर केलेली आहे. आणि चौथ्या चित्रामध्ये मगरीचं तोंड, याची जी आतली बाजू आहे ती ब्ल्यू कलरच्या लाईनने आपल्याला दाखवलेली आहे. यावरून आपल्याला असं सांगता येईल, हाऊ मेनी आर्म्स इन द फिगर्स? द आन्सर इज 2. In four given pictures, there are only 2 arms in each picture. How many vertex in the figure? First of all, vertex means what? Vertex कशाला म्हणायचं? त्याला मराठीमध्ये शिरोबिंदू असे म्हणतात. two rays when coincide with each other, in how many points they are coincide? जेव्हा 2 किरण एकमेकांना छेदतात तेव्हा ते किती बिंदूमध्ये छेदतील? तर त्याचं उत्तर मिळेल आपल्याला, एकच बिंदूमध्ये ते एकमेकांना छेदतील. 2 बिंदूमध्ये, 3 बिंदूमध्ये छेदणार नाही. आणि ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूला व्हर्टेक्स किंवा शिरोबिंदू असं म्हटलं जातं. मग या प्रत्येक डायग्रॅममध्ये, प्रत्येक पिक्चरमध्ये, प्रत्येक आकृतीमध्ये किती व्हर्टेक्स आहेत? हाऊ मेनी व्हर्टेक्स इन द पिक्चर? हाऊ मेनी व्हर्टेक्स इन द फिगर? द आन्सर इज ओनली 1. In all these 4 figure, there is only 1 vertex is there. That is 2 arms and 1 vertex.
is the answer of these two questions. Then next, what is angle? What do you mean by angle? The figure formed by common vertex and ray is called as angle. दोन किरण, दोन रेज आणि त्या दोन्ही रेजचा एक कॉमन शिरोबिंदू अशी जी डायग्राम असते तिला आपण अँगल असं म्हणतो. आयडेंटिफाय द अबोव फिगर. ही वरची डायग्राम आपल्याला ओळखता येईल ती आहे अँगल्सची, त्यालाच आपण अँगल्स असं म्हणतो. या ठिकाणी पहा, हा एक किरण आहे आणि हा दुसरा किरण आहे की जो आपल्याला, आता किरण कशाला म्हणायचं, रेज कशाला म्हणायचं, की ज्याच्या एका टोकाला अशा प्रकारे बाण दाखवलेला असतो त्याला किरण असे म्हणतात. बघा या ठिकाणी हा एक बाण दाखवला आहे आणि हा दुसरा एक बाण दाखवलेला आहे. आणि व्हर्टेक्स कशाला म्हणायचं, तर व्हर्टेक्स हा इथं व्हर्टेक्स आहे, दिस इज द व्हर्टेक्स. हा जो पॉइंट असणार आहे हा इथला तो आहे व्हर्टेक्स. म्हणून द फिगर द फॉर्म बाय कॉमन व्हर्टेक्स अँड टू रेज इज कॉल्ड ॲज अँगल. या ठिकाणी टू हा शब्द हवा होता, तो चुकून राहिला आहे. The figure formed by common vertex and two rays is called angle. Then next, we can write the name of the angle, vertex, arms, and other points, name of the other points. See one by one. How can we write the name of the angle? The question here even question is there. Write the name of the angle shown alongside. शेजारील आकृतीमध्ये जी आकृती दिसते त्या आकृतीतील कोणाचं नाव आपल्याला लिहायचंय. कोणाचं नाव आपण कसं लिहितो, कोणाचं नाव लिहिताना एकतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने त्याची नावं लिहायची किंवा घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने. म्हणजेच ही जी आकृती आहे ही आकृती पी पासून जर सुरुवात केली तर आपल्याला अशा पद्धतीने हे नावं लिहिता येतील. एकतर या बाजूने लिहा किंवा या बाजूने लिहा, एकतर या प्रकारे और या बाजूने असं. हे झालं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. आणि घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने म्हणजेच इकडून सुरू करायचं अशा पद्धतीने. म्हणजेच कसं लिहिता येईल पहा कोणाचं नाव या ठिकाणी, तर अँगल पी क्यू आर, एकतर या हे लिहा किंवा अँगल आर क्यू पी. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी नाव लिहिता येईल. पण हे दोन्ही नावं लिहून चालणार नाही, दोन्ही कोण एकच आहेत म्हणून यापैकी एकच कुठलं तरी लिहिलं पाहिजे, दोन्ही लिहून चालणार नाहीत. कोणाचं नाव लिहिताना हे अशा पद्धतीने लिहिलं जातं. मग आता कसं लिहायचं नाही, तर अँगल क्यू पी आर किंवा अँगल क्यू आर पी असं लिहिलं तरी दोन्ही चुकीचे आहेत, असं लिहून चालत नाही. अशा प्रकारे आपल्याला नाव लिहिता येत नाही, हे लक्षात घ्या. देन राईट द नेम ऑफ इट्स व्हर्टेक्स. Where is the vertex? The point at which two rays come together. This point is called as vertex. त्याला शिरोबिंदू असं म्हणतात. कुठे आहे तो शिरोबिंदू, तर हा Q. Q is the vertex of the angle. Q is the vertex of the angle. या ठिकाणी पहा हा PQ रे, हा क्यू आर रे, दोन्ही रे या क्यू या पॉईंटमध्ये एकत्र येत आहेत म्हणून त्या क्यू पॉईंटला व्हर्टेक्स म्हणायचं. दिस क्यू पॉईंट क्यू इज द व्हर्टेक्स ऑफ द अँगल. And next,
write the name of its arm. Write the name of its arm. या कोणाच्या बाजू कोणत्या आहेत, बाजूंची नावं काय आहेत, जे रेजची नावं असणार आहेत तेच या आर्मची नावं आहेत. व्हॉट आर द नेम्स ऑफ द रेज? द फर्स्ट रे QP and second one QR. मग कसं लिहिणार आहे? साईड PQ or साईड QR and साईड QR किंवा साईड RQ असं लिहिलं तरी चालतंय. Then write the name of the points mark on its arm. How many arms are there? 2 arms are there. And how many points are shown on the arm in the diagram? There are 3 points. Which are they? Point P, point Q and point R. कोणाच्या बाजूवर किती बिंदू दाखवलेले आहेत? 3 बिंदू आहेत, 2 बाजू आहेत. ते कोणते 3 बिंदू? तर बिंदू P, बिंदू Q, बिंदू R. हे 3 बिंदू कोणाच्या बाजूवर दाखवलेले आहेत. I hope all of you are understand about the angle. Now, the interior and exterior of an angle. What is the interior and what is the exterior of an angle? In alongside picture, the mouth of the crocodile makes an one figure with the blue color line. In the alongside picture, the mouth of the crocodile makes an one figure with blue color line. Can you identify the figure? या ठिकाणी या चित्रामध्ये आपल्याला एक मगरीचं तोंड दाखवलंय आणि या मगरीच्या उघडलेल्या तोंडामुळं ब्ल्यू कलरच्या लाईनने एक भूमितीची आकृती दाखवलेली आहे. ती आकृती तुम्ही ओळखाल का? येस, बऱ्याच मुलांनी ओळखली असेल. ती कशाची आकृती आहे? तर ती आकृती आहे अँगल, कोन. राईट दी पार्ट्स ऑफ माउथ ऑफ द क्रोकोडाईल. या अँगलमध्ये म्हणजेच मगरीच्या तोंडामध्ये येणाऱ्या भागांची नावं तुम्ही सहज लिहू शकता. मगरीच्या तोंडामध्ये काय काय असेल, काय काय असणार आहे त्याची नावं तुम्ही लिहू शकाल. देन व्हॉट इज ॲक्च्युअल इंटेरियर अँड एक्सटेरियर पार्ट ऑफ अन अँगल? सी हिअर वन डायग्राम इज गिवन टू यू अँड ऑब्झर्व दिस डायग्राम. एक आकृती या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे. त्या आकृतीचं निरीक्षण करा. In the plane of the figure, alongside the group of the points like point P, point L, point R, which are not on the arm of the angle, form the interior of angle XYZ. या ठिकाणी XYZ ही एक कोनाची आकृती आहे. या कोनाच्या आकृतीच्या आतल्या भागामध्ये point P, point L and point R are shown. पॉईंट P, पॉईंट L आणि पॉईंट R दाखवलेले आहेत. हे त्या कोनाच्या अंतर्भागामध्ये आहेत. त्यालाच इंटेरियर पार्ट असं म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात? इंटेरियर ऑफ द अँगल. यामध्ये कोणते बिंदू पॉईंट्स आहेत? तर मग पॉईंट P, पॉईंट R अँड पॉईंट L. these 3 points are in the interior of the angle. Then exterior. In the plane of the figure, alongside the group of the points like point M, point C, point V, these 3 points which are not on the arm of the angle forms the exterior of the angle. कोणाच्या बाहेरच्या बाजूला असणाऱ्या बिंदूंच्या गटाला एक्सटेरियर पॉइंट्स असं म्हणायचं. आणि एक्सटेरियर पॉइंट्स या डायग्राममध्ये कोणते आहेत? तर पॉईंट M, पॉईंट C and point V. These 3 points are on the exterior part of the angle XYZ. In this figure, the point M, C and V, these are the exterior part of the angle, and point P, point L and point R, these are the interior point of the angle. And which points are on the angle? The point X, point Y and point Z. These 3 points on the angle because they are shown on the rays
both the rays, ray xy and ray zy or yz. Here one exercise is given to you. Observe the figure and complete the table. Here one figure is given to you and you have to complete the table by observing the figure. You have to write points in the interior. Which points are interior part of this angle? Write down here. The points in the exterior. Which points are on the exterior part of the angle? Write down here. The points on the arm of the angle. Which points are on the angle? Write down here. This is the exercise to you. I hope all of you are understand. अपेक्षा करतो की आजचा भाग तुम्हाला सर्वांना समजला असेल. यामध्ये दिलेली प्रश्नांची उत्तरं जे तुम्हाला सोडवायला गणित दिलेली आहेत ते तुम्ही सेतूच्या अभ्यासक्रमामध्ये सोडवाल. ओके, टुडे वी स्टॉप हिअर. थँक यू.